सावली, आम्ही हॉल बुक केलाय. डेकोरेशनवाल्याला पण सांगितलंय, कॅटरर पण सांगितलंय. पण आता मला सांग की तुझ्या बाजूने किती माणसं येणार आहे, म्हणजे तसं जेवणाचं सांगायला. हो, फक्त जेवणाचंच नाही, मुलांना रिटर्न गिफ्ट पण देणार आहे. तर लिस्ट सांग किती मुलं येणार आहेत, है ना? एक मिनिट. एवढा मोठा हॉल, केटरर्स, रिटर्न गिफ्ट, खूप खर्चिक नाही का होणार हे सगळं? आपण बर्थडे साधेपणाने घरात पण करू शकतो. कुणाच्या घरी? तुमच्या घरी तर शक्य नाहीये, मग इथे करूयात. सावली, इथे सगळे कसे मावतील? हां, अभिर आणि ओवीचे मित्रमैत्रिणी आहेत, त्यांचे पालक, गुरुकुल मधली मुलं, त्यांचे पालक, माझ्या बाजूची माणसं, तुझ्या बाजूची माणसं, कसे सगळे मावतील सावली? बरोबर आहे तुमचं, खूप खर्च होईल सारंग. खर्चाचं नको टेन्शन घेऊ, मी बघतो ना. नाही, अबीरचा पण वाढदिवस आहे ना, मी तुम्हाला सगळा खर्च नाही करू देणार. आपण एक काम करूयात, निम्मा खर्च करूयात. हां, 50-50. आता मला सांगा, त्या हॉलचं भाडं किती आहे? 10,000 रुपये ओळखीने मिळालंय. 10,000? 2,000. अरे नंतर बोललो ना मी त्याच्याशी. 2,000 मध्ये डन केला आपण. ओळखीच आहे ना. बरं, मग मी 1,000 देईन, तुम्ही 1,000 द्या. आणि जेवणाचा कसा काही हिशोब आहे, म्हणजे पर प्लेट? 250 रुपये. 250? हां, एवढं महाग? एक काम करूयात का, आपण केटरर्स कॅन्सल करून टाकूयात. मी घरी बनवते सगळ्यांसाठी स्वयंपाक. नाही, मी ह्याच्यावर हसलो. काही पण बोलतो, मस्करी करायची सवय गेली नाही अजून त्याची. 55 रुपये प्लेट. 55? कसं शक्य आहे? हां, मी पण तेच बोलतोय, कसं शक्य आहे? अरे ओळखीच आहे ना तो. आपल्या कंपनीमध्ये तोच प्रोव्हाइड करायचा ना जेवण. हां. अच्छा, 55 रुपये. तर एक काम करू, तू 25 दे, 30 च मी बघतो. अजिबात नाही, हिशोबात खोट नकोय मला. तुम्ही 27.5 द्या, मी 27.5 देईन. 27.5. सावली, 50 पैसे आजच्या काळात कुठे सापडतील आपल्याला? एक काम करू आपण, तू 27 दे, मी 28 देतो. कशाला? वाढदिवस अबीरचा पण आहे ना. मी 28 देईन, तुम्ही 27 द्या. पण 1 रुपये जर मी दिला तर काय प्रॉब्लेम आहे सावली? अहो पण एक मिनिट. तुमच्या दोघांचा प्रॉब्लेम मी सॉल्व्ह